असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळतंय। आजची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यूज 18 लोकमत सातत्यानं सुरुवातीपासून हे सगळं सांगतंय। प्रशांत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, शिंदे गटाकडून ज्या प्रकारची सगळी कागदपत्र सादर केली गेली, जिल्हाध्यक्षांच्या बद्दलच्या असतील किंवा इतर कागदपत्र असतील, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं, त्याची चौकशी करा असं सांगितलं गेलं। या सगळ्या लाखो कागदपत्रांची तपासणी होऊ शकते का? विलास, या संदर्भात मी उत्तर देतोच, पण निश्चितपणे एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे दोन सिम्बॉल, एकीकडे मशाल आणि दुसरीकडे ढाल आणि तलवार, हे जे दोन सिम्बॉल देण्यात आले आहे, या दोन सिम्बॉलांच्या आधारावरती निवडणूक लढल्या जाऊ शकते अशी अपडेट आहे। एक माहिती पुढे आलेली आहे, त्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि जर बघितलं तर सुनावणी संपलेली आहे याकडची, आणि याकडची महत्त्वाचं म्हणजे सुनावणी संपलेली आहे। जर बघितलं आपण, कपिल सिब्बल बाहेर आलेले आहे, सुनावणी संपलेली आहे। आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर लिगली जर बघितलं आपण टाइम बॉन्ड याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे टाइम बॉन्ड प्रक्रियेमध्ये निर्णय देण्यासंदर्भात निर्णय द्यावा असं कुठलंही केंद्रीय निवडणूक आयोग सांगू शकत नाही। 2021 मध्ये जेव्हा लोक जनशक्ती हा जो पक्ष होता, त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना निवडणूक चिन्ह हवं, पण त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात आलं नव्हतं। लोक जनशक्ती पार्टीच्या संदर्भातला हा अनुभव आहे 2021 मधला। आणि जर आता बघितलं आपण तर कपिल सिब्बल जे आहेत ते कपिल सिब्बल आपल्याला जाताना आपल्या बाहेर पडताना दिसत आहे। त्याचे सर्व वकील आणि सगळे लोक आहेत तिथे जाताना बघताय। आणि या सगळ्या घडामोडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं मशाल आणि सोबतच जर बघितलं ढाल आणि तलवार हे चिन्ह देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घडीला जर बघितलं आपण तर निवडणूक आयोगाच्या मागच्या दारातून होऊ शकतं कपिल सिब्बल बाहेर पडतील या पद्धतीनं जर बघितलं आपण तर या घडीला हे महत्त्वाचं आहे। आणि या घडीला याच्यात जर बघितलं आपण मागच्या दारावर जाण्याचा प्रयत्न करूया। मागच्या दारावर जाऊन आपण पुन्हा एकदा त्यांना प्रश्न करू कपिल सिब्बल यांना की काय झालेलं आहे, कारण की ज्या पद्धतीनं लोक जनशक्ती पक्षाच्या संदर्भात जे मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहे। आणि ते जर बघितलं मुद्दे त्या मुद्द्यांच्या माध्यमातून जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे विलास, तो युक्तिवाद आपल्याला कशा पद्धतीने आज जर बघितलं आपण तर या मागच्या बाजूला खास करून जो मागचा दरवाजा आहे तिथे त्या दिशेने कपिल सिब्बल आपल्याला जाताना पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे तिथे ते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की सुनावणी संपलेली आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। होऊ शकतं पुढच्या वेळेला निश्चितपणे कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद सांगितलं जाईल, पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कपिल सिब्बल सुनावणीतून बाहेर पडलेले आहे। दुसऱ्या माळ्यावरती सुनावणी सुरू होती, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बीएमसीच्या निवडणुकीमध्ये साधारणतः जर बघितलं आपण बीएमसीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाला खास करून जर बघितलं तर निवडणुकीचं चिन्ह देण्याची शक्यता आहे। विलास, म्हणजे आता या निवडणुकीच्या दरम्यानपर्यंत याबद्दलचा अंतिम फैसला येण्याची शक्यता कमी असं मानायला हवं। कपिल सिब्बल जात आहेत, सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि कपिल सिब्बल जात आहेत। ते त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे असं दिसतंय। कपिल सिब्बल त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये। गाडीतून बसून जाताना कपिल सिब्बल दिसले, पण शिवसेनेचे, ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे नेते कदाचित माध्यमांशी संवाद साधू शकतात। निवडणूक आयोगानं सुनावणी ही पुढे ढकललेली आहे। शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा, याचा फैसला आज होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे अजून किती वेळ युक्तिवाद चालणार असं विचारलेलं होतं कोर्टानं, आणि त्यानंतर त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला। कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर ही सगळी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। आणि आता निवडणूक आयोगामध्ये नेमका काय निर्णय होतो याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। कदाचित पुढच्या सुनावणीच्या वेळेस अंतिम निर्णय येऊ शकतो। प्रशांत, सुनावणी किती दिवस पुढे ढकलली काय कळू शकलं का? विलास, अत्यंत महत्त्वाचं सुनावणी अजूनही सुरू आहे। आता देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहे ते युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आली आहे। कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे आणि समोर जर बघितलं समोरच्या माळ्यामध्ये तिथे युक्तिवाद सुरू आहे आणि देवदत्त कामत जे आहेत ते युक्तिवाद करत असल्याची माहिती आहे। आणि यातून कुठेतरी आता हा युक्तिवाद नंतर पुन्हा एकदा रिजॉइंडर करण्याची परवानगी मिळेल, खास करून महेश जेठमलानी यांना। समोर जे दुसरा माळा दिसतो महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय। प्रशांत, आता जी अपडेट आपल्यापर्यंत आली आहे त्यानुसार कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवला आणि ते तिथून निघून गेलेले आहेत। पण आता जे
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून समोर आलं, त्याला महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद अजूनही विलास काही क्षणासाठी रिजॉइंडरची मागणी केली होती, त्यावर त्यांनी म्हटलं की देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं की मला काही अजून मुद्दे मांडायचे आहे. त्यानंतर देवदत्त कामत यांना परवानगी मिळाली आहे मुद्दे मांडण्याची. होऊ शकतं यानंतर महेश जेठमलानी निश्चितपणे उत्तर देतील. या घडीला जर बघितलं आपण तर देवदत्त कामत जे आहे ते निश्चितपणे मुद्दे मांडत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मुद्दे जे असणार आहे जे खास करून एक प्रकारे ज्या पद्धतीनं दिशानिर्देश देण्यात आले होते त्याच्या आधारावरती हे सगळे जे निर्णय आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतं. पण विलास. प्रशांत एक गोष्ट आपल्याला जाणवली या सगळ्यामध्ये, अगदी शेवटच्या क्षणी कपिल सिब्बल आले. जेव्हा वेळ दिलेली होती त्याच्यानंतर सगळे वाट बघत होते तेव्हा ते आले आणि सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच कपिल सिब्बल निघून गेले. हे नॉर्मल वाटतंय? हे अजूनही सुनावणी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत यांच्या संदर्भातली याच्या संदर्भात देवदत्त कामत युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि या संदर्भात लवकरच इतर जेव्हा वकील बाहेर पडतील आणि आम्हाला जे सूत्रांकडून माहिती मिळते त्याप्रमाणे निश्चितपणे आपल्याला करावं लागेल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की कुठेतरी अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद सुरू असताना त्यांचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मांडले जात आहे. कपिल सिब्बल बाहेर पडलेले आहे पण देवदत्त कामत इतर मुद्दे मांडून त्यानंतर महेश जेठमलानी हे रिजॉइंडर देतील आणि रिजॉइंडर दिल्यानंतर कुठेतरी निर्णय देतील. शक्यता व्यक्त केली जाते केंद्रीय निवडणूक आयोग या निमित्ताने निर्णय देतं की निर्णय राखून ठेवलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विलास. नक्कीच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कदाचित ही सगळी प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते. पुढचा एक दिवस दिला जाऊ शकतो, पुढची एक सुनावणी होऊ शकते किंवा अंतिम निर्णय तेव्हा सुनावला जाऊ शकतो. पण आता ज्यांनी टीव्ही लावलेला आहे त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आता या क्षणाची अपडेट ही म्हणजे देवदत्त कामत हे आता ठाकरे गटाकडून आपली बाजू मांडतायत. कपिल सिब्बल यांनी जवळपास 1-1.25 तासापेक्षा जास्त काळ युक्तिवाद केला. त्या युक्तिवादात त्यांनी संपूर्णपणे ही शिवसेना कशी मूळ ठाकरेंचीच आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. संख्याबळाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर जी घटना आहे शिवसेनेची ती घटनात्मक कशी बाबी घडलेल्या आहेत किंवा सगळं कायद्यानुसार ठाकरे गटानं कसं केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि बेकायदेशीरपणे बाकी सगळ्या गोष्टी या शिंदे गटाकडून झाल्याचा त्यांनी दावा आज युक्तिवाद करताना केलेला आहे. आता धनुष्यबाणावरची ही सुनावणी सुरूच आहे कारण देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतात आणि त्यांच्यानंतर कदाचित रिजॉइंडरसाठी शिंदे गटाच्या वकिलांना बोलवलं जाऊ शकतं आणि त्यांना युक्तिवादाची संधी दिली जाऊ शकते. महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील आहेत आपल्याला कल्पना आहे आणि आता देवदत्त कामत यांनी अगदी सुप्रीम कोर्टात सुद्धा ही बाजू मांडलेली होती ठाकरे गटाची आणि कपिल सिब्बल यांनी आज आपला संपूर्ण युक्तिवाद संपवून पूर्ण सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच ते इथून निघून गेलेले आहेत. ते आपल्याला जाताना सुद्धा दिसले. माध्यमांशी बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे. कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आहे. प्रशांत कडे पुन्हा एकदा जाऊया. प्रशांत, कपिल सिब्बल यांचं माध्यमांशी न बोलणं, सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच निघून जाणं यात काही वेगळं दिसतंय? विलास, जर बघितलं आपण तर गेल्या वेळी ज्या पद्धतीने महेश जेठमलानी यांच्या प्रश्नावरती कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीनं व्यंगात्मक उत्तर दिलं होतं त्यानंतर आज ते निश्चितपणे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांनी आपलं युक्तिवाद संपवला आणि ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत न बोलता निघून गेलेले आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे युक्तिवादानंतर निश्चितपणे कळेल की काय होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये ज्या पद्धतीनं माहिती मिळते की यापूर्वीच्या जर सुनावणी बघितल्या आपण तर खास करून LJPची ज्याला लोक जनशक्ती पक्ष संबोधला जातो जो चिराग पासवान
यांनी प्रथमतः पत्र लिहिलं होतं आणि त्याला विरोध केला होता पुष्पवती कुमार पारस, जे रामविलास पासवान यांचे बंधू होते. या दोघांच्या वादामध्ये पुष्पवती कुमार पारस यांना लोक जनशक्तीचा पूर्ण अधिकार देण्यात आला होता. त्यावेळेस इतिहास असा होता की पुष्पवती पारस यांच्याकडे सगळे खासदार होते आणि त्यांच्याकडे सगळे पक्षाचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत होते. म्हणजे 80% जास्त जे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य होते ते पुष्पवती पारस यांच्यासोबत होते. आणि त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाच्या आधारावरती तो निर्णय घेण्यात आला होता आणि त्यांना संपूर्ण मध्ये देण्यात आला. पण यावेळेस जर बघितलं तर स्थिती फार बिकट आहे. अतिशय म्हणजे क्लिष्ट परिस्थिती आहे. कारण की यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य नाही आहेत, यांच्याकडे राज्यसभा सदस्य आहे, यांच्याकडे राज्यसभा सदस्य नाही आहे. त्यामुळे अजूनही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यामध्ये कोण आहे हे पाहावं लागेल. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अजूनही युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादामधून नंतर महेश जेठमलानी निश्चितपणे रिजॉइंडर देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विलास, नक्कीच. पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला प्रशांत, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान हे दोन्ही पक्ष त्यांना आता मिळालेली नावं आणि चिन्हांच्या वरच ही निवडणूक लढवले जाऊ शकतात किंवा तशी परिस्थिती राहू शकते. याचा अर्थ निवडणूक आता मुंबई महानगरपालिकेची तरी इतक्यात होईल असं दिसत नाहीये, कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचा सगळं आहे, मुंबई हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. म्हणजे पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचा याचा फैसला पुढचे काही महिने सुद्धा पुढे जाऊ शकतो. न्यूज 18 लोकमतनी सांगितलं होतं की कामत म्हणजे देवदत्त कामत युक्तिवाद करताय, देवदत्त कामत युक्तिवाद करताय, महेश जेठमलानी रिजॉइंडर देत नाही आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की राजकीय पक्षामध्ये बहुमत हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधारावरती असतं. जे आपण स्पष्ट केलं होतं तेच आहे. त्यानंतर दुसरा एक आहे प्रतिनिधी सभा, हे शिवसेनेची म्हणजे मूळ शिवसेनेची सर्वोच्च धोरणात्मक निर्णय करणारी समिती आहे. आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने दिशा होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कामत हे अजूनही युक्तिवाद करत आहे. कुठेही महेश जेठमलानी यांना अजूनही रिजॉइंडरची संधी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी घडतात, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर बघितला आपण, ज्या पद्धतीने पाहायला मिळते, आपण या घडीला जर बघितला आपण तर ज्या पद्धतीने आपल्या सूत्रांची माहिती आहे, एक तर BMCच्या इलेक्शन संदर्भात ज्या पद्धतीने बघितलं आपण तर त्यामध्ये एक आपल्या जे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे सूत्र आहे ते सांगताय आपल्याला की होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ढाल आणि तलवार हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळेल. सोबतच जर बघितलं आपण तर मशाल हे जे चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सोबतच तर केंद्रीय निवडणूक आयोगाला सोबतच जर बघितलं, केंद्रीय निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारे असं स्पष्ट सांगता येत नाही की तुम्ही याच दिवसाला निर्णय द्या, याच दिवशी निर्णय देऊ शकता, त्याच्यावर कुठल्या प्रकारे बंधन लादता येत नाही. तशा प्रकारची गरज नसते. 2021च्या लोक जनशक्ती पार्टीच्या निवडणूक चिन्हासंदर्भात अशीच चर्चा होती, पण त्यावेळेस निवडणूक चिन्ह हे पशुपती पारस यांना देण्यात आलं होतं, लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आलं होतं. आणि त्याचमुळे जर साधी प्रकरण असो, लोक जनशक्तीचं प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणापेक्षा महाराष्ट्रातलं हे बाळासाहेबांचं शिवसेना हा जे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, या दोघांमध्ये मूर्तिमंत आणि मोठा फरक आहे. आणि त्या फरकाच्या आधारावरती आता केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने डायरेक्शन देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विलास, प्रशांत, आता जे अपडेट येत आहेत एकदा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. पक्ष ठाकरे